राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. बहुचर्चित सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हे जोडणारा घोटगे सोनवडे घाट रस्त्याला केंद्राकडून परवानगी प्राप्त झाली आहे. मागील अनेक वर्षाच्या येथील नागरिकांच्या मागणीला यश आले आहे. मागील अनेक वर्ष हा घाट रस्ता होण्यासाठी मागणी प्रलंबित राहिली होती. ती मागणी पूर्ण होणार असून लवकरात लवकर याचे लोकार्पण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, अशी प्रतिक्रिया आमदार निलेश राणे यांनी दिली. नमस्कार. आज आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देताना खरोखरच फार मनाला समाधान वाटतंय. ते म्हणजे घोटगे सोनवडे घाट रस्ता हा सेंट्रल गव्हर्नमेंटनी आता त्याला मान्यता दिलेली आहे, त्याला क्लिअरन्स दिलेला आहे. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आपल्याला अगोदरच मिळालेली होती आणि आता एक फायनल परवानगी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जी यायची होती ती आपल्याला आता मिळालेली आहे. या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. मी खास करून खासदार राणे साहेबांचं, पालकमंत्री नितेश राणेंचं आणि आरोग्यमंत्री श्री आबिटकरांचं मी मनापासून आभार मानतो. त्यांनी पण ह्या प्रकल्पाला चालना मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले. मनापासून या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि हा एक ऐतिहासिक प्रकल्प आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जी पावलं आता स्थानिक लेव्हलवर किंवा राज्य लेव्हलवर उचलायची ती लवकरात लवकर आटपून हा प्रकल्प लोकार्पण व्हावा यासाठी आमचे प्रयत्न चालू राहतील आणि ते लवकरात लवकर आपण लोकांच्या सेवेसाठी आपण हा प्रकल्प उघडू, एवढंच ह्या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं होतं. परत एकदा सगळ्यांचे आभार, ज्यांनी ज्या अधिकारी वर्गाने या प्रकल्पासाठी मदत केली, फॉलोअप केला आणि दिवस रात्र फॉलोअप केला, त्या सगळ्या अधिकाऱ्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. कारण का आपल्याला काही लोकांना अंदाज पण नसेल, कल्पना नसेल की हा किती मोठा प्रकल्प आणि केव्हापासूनचा, म्हणजे अनेक वर्षांपासूनचा हा रखडलेला प्रकल्प आज पूर्ण होतानाच्या मार्गावर आहे. ह्या गोष्टीचा आनंद आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.